वनमंत्री गणेश नाईक यांनी ऐरोली ते बेलापूर खाडीचा बोटीने पाहणी दौरा केला। खाडीचं पाणी स्वच्छ राहावं असे निर्देश नाईकांनी दिले। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरून राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली। प्रत्येकाने आचारसंहिता पाळली पाहिजे, आपलं मत जाहीरपणे व्यक्त न करता आपल्या नेत्यासमोर मांडावं असं त्यांनी म्हटलं। कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले यांनी कराड बस स्थानक आगाराची पाहणी केली। यावेळी कराड बस स्थानक अस्वच्छतेच्या विळख्यात अडकलं असून बस स्थानकात समस्या आहेत, याबाबत बस स्थानकातल्या गैरकारभारावर भोसले यांनी नाराजी व्यक्त केली। पुण्याच्या घटनेनंतर भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला बस स्थानकाची पाहणी केली। यावेळी त्यांनी प्रवाशांशी, बस स्थानक अधिकाऱ्यांशी आणि तिथल्या कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधला। तर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी काही निर्देश सुद्धा दिले। ठाण्यामध्ये 32व्या राज्य पोलीस क्रीडा महोत्सवानिमित्त पोलीस अधिकारी यांची कायदा आणि सुव्यवस्था परिषद आयोजित करण्यात आली। या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थिती लावले। खासदार उदयनराजे भोसले यांचा जादू करत एका चिमुकलीला कॅडबरी देतानाचा व्हिडिओ व्हायरल होतो। व्हिडिओमध्ये उदयनराजेंना भेटायला आलेल्या चिमुकलीला जादू करत त्यांनी कॅडबरी दिल्याचं पाहायला मिळतं। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो। जम्मू काश्मीर विधानसभेचं अधिवेशन 3 मार्च पासून सुरू होतं। दारूच्या जाहिराती, खरेदी विक्री आणि सेवनावर बंदी घालण्याबाबतचं विधेयक पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे आमदार फयाज अहमद यांनी मांडलं। नाशिकमध्ये शेतकऱ्यांचं औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयासमोर सलग 9व्या दिवशी उपोषण सुरू आहे। घोटाळ्याची चौकशी ईडी सीबीआय मार्फत व्हावी, दरीचा भाग, घरं, झाडं यांचं पुन्हा सर्वे आणि मूल्यांकन करावं यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी उपोषणाला बसले। तर उपोषणाची दखल न घेतल्यास आत्महत्येचा इशारा देण्यात आला। महापुरुषांचा अवमान करणाऱ्या विरोधात राज्यात कठोर कायदा करा अशी मागणी नागपूरमधल्या नागरिकांकडून करण्यात आली। त्यासाठी नागपूरमध्ये स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। यानंतर आंदोलकांनी महाल परिसर ते संविधान चौकापर्यंत रॅली काढली। ठाण्यामध्ये 42 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त केली। सॅनिटरी पॅडच्या आडून दारूची तस्करी सुरू होती। राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली। होळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली। कल्याण भिवंडी रोडवरच्या टेमघर परिसरात सापळा रचत कारवाई करण्यात आली। या प्रकरणी दारू तस्करी प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले। लोणावळा शहर आणि ग्रामीण भागातल्या अनेक पानटपऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली। यामध्ये पोलिसांनी पानटपऱ्यांमधल्या गुटखायुक्त पावडर आणि इतर साहित्य जप्त केले। तसंच दुकानाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या सूचना दिल्या। पुण्याच्या इंदापूरमध्ये तहसील कार्यालयावर महसूल सहायकाने शेतकऱ्याकडून 25,000ची लाच घेतली। या प्रकरणी कावेरी खाडेंना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेत गुन्हा दाखल केला। नाशिकच्या चांदवड शहरातल्या मुख्य बाजारपेठेमध्ये अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली। चांदवड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली। या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। जालन्यामध्ये शेतमाल चोरणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातलाय। सोयाबीन हरभऱ्याच्या 18 गोण्या चोरट्यांनी लंपास केल्या। चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली। या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। नवी मुंबईच्या कोपर खैरणीमध्ये पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन केले। या ऑपरेशनमध्ये 18 अधिकारी, 19 कर्मचारी सहभागी होते। यावेळी मोटार वाहन कायदा, लॉज तपासणी, फरार आरोपी पकडणं अशा विविध गंभीर प्रकाराच्या कारवाईसाठी कॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं। कल्याण बाजार समितीमध्ये शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक झाल्याचं समोर आले। द्राक्ष विकून देतो असं सांगत 2 भामट्यांनी शेतकऱ्यासह व्यापाऱ्याला गंडा घातला। दरम्यान या प्रकरणी शेतकऱ्यानं कल्याण बाजारपेठ पोलिसात तक्रार दाखल केली। त्यानुसार पोलिसांनी एका आरोपीला गुजरातमधून अटक केली, तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू। येवला तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे मका विक्रीचे 1,80,000 रुपयांची रक्कम हरवली। मोटरसायकलने घरी जात असताना प्लास्टिकच्या गोणीमध्ये शेतकऱ्यानं रक्कम ठेवली होती, ती गहाळ झाली। या प्रकरणी येवला शहर पोलिसात शेतकऱ्यानं तक्रार दाखल केली। अलिबाग आगारासमोर एसटी बसच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला। या तरुणाच्या मृत्यूनंतर संतप्त जमावानं 2 एसटी गाड्यांची तोडफोड केली। या प्रकरणी राडा करणाऱ्या 33 जणांवर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात 38 गुन्हेगारांना समज देण्यात आली। गुन्हेगारांचा सध्याचा व्यवसाय, उपजीविकेचं साधन, मित्र, नातेवाईक, रहिवासाचं ठिकाण तसंच मोबाईल क्रमांक पोलिसांकडून घेण्यात आले। मावळ तालुक्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू नये तसंच वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांना समज देण्यात आली आहे।
नागपूरमधल्या श्री शीतलनाथ दिगंबर जैन मंदिरात चोरीची घटना घडली। मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यानं दरवाजा तोडून चांदीच्या मूर्ती, सिंहासन, छत्री तसंच दानपेटीतल्या सुमारे 2 लाखांची रोकड लंपास केली। ही सगळी घटना सीसीटीव्ही चित्रित झाली। या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। नवी दिल्ली बंगळुरू या केके एक्सप्रेसच्या धडकेमध्ये रेल्वे पोलीस दलाच्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला। श्रीकांत वाघमारे असं आरपीएफ जवानाचं नाव आहे। एक्सप्रेस येताना गाडीचा आवाज न आल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती। घणसोली इथल्या महापालिका शाळेच्या सहली दरम्यान एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी नवी मुंबई महापालिकेने त्रिसदस्यीय समिती गठीत केली। पोलीस आयुक्त डॉक्टर कैलास शिंदेने या समितीला संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। आजपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली। गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले। एलपीजी सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडर 6 रुपयांची वाढ झाली। त्यामुळे व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानं याचा फटका छोट्या मोठ्या व्यावसायिकांना बसणार आहे।